जय हिंद, मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज. स्थानिक गुन्हे शाखेची व भुसावळ बाजारपेठ पोलीस धडाकेबाज संयुक्त कारवाई. चोरीच्या 3 महागड्या दुचाकी हस्तगत, 2 आरोपी निष्पन्न. सविस्तर वृत्त असे आहे की जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा LCB जळगाव व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने गुन्हेगारांचा शोध घेत असताना 3 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून या प्रकरणात 2 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहे. दिनांक 6/4/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इराणी मोल्ला भागातील रजा टॉवर परिसरात काही संशयास्पद दुचाकी उभ्या आहेत. पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खातरजमा केली असता तेथे 3 महागड्या दुचाकी आढळून आल्या. या गाड्यांच्या मालकांबाबत शोध घेतला असता कोणीही समोर आले नाही. सदर दुचाकी पोलीस स्टेशनला आणून त्याचे इंजिन आणि चेसिस नंबर तपासले असता या गाड्या मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर तोफखाना येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत या गाड्या हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी आणि सलमान अली हुजूर अली इराणी, दोघे राहणार इराणी मोल्ला भुसावळ, यांनी चोरी करून त्या ठिकाणी लावल्याची माहिती समोर आली आहे. सदरची यशस्वी कारवाई मान्य श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मान्य श्री अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव विभाग, मान्य श्री केदार बारबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा LCB वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री शरद बागले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री रवी नरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल गोपाल गवाडे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेसी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश माडी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मार्फत केली जात आहे. तोपर्यंत पाहत रहा GN न्यूज.